नेर शहरातील दी इंग्लिश हायस्कूल राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने महाराष्ट्राच्या लेकींचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाचे उद्घाटन यवतमाळ जिल्हा परिषद अध्यक्षा कलिंदा पवार यांच्या शुभ हस्ते जिजाऊ सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून दीप प्रज्वलित करण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष वसंत पोहेकर हे मंचावर विराजमान होते। यावेळी यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी वसुंधरा गुल्हाने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय वटफळी येथील मुख्याध्यापिका मृदुला काणे व वैद्यकीय अधिकारी आयशा शबीर, रश्मी बोभाटे यांचे राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा जिल्हा परिषद अध्यक्षा कलिंदा पवार यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला। यावेळी मंचावर दी इंग्लिश हायस्कूलचे उपाध्यक्ष राजू चिरडे, मुख्याध्यापक गजानन उईके, पद्माकर ढोमणे, प्राध्यापक किशोर राठोड व अन्य मान्यवर मंचावर विराजमान होते। आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आज या ठिकाणी जो या महिलांचा कर्तृत्ववान महिलांचा सत्कार झाला, खरोखर या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेमुळे आज या महिलांना जो त्यांचा प्रत्येक महिलांना जो सन्मान मिळत आहे याचं खरं श्रेय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना आहे। कारण आपण पाहतो त्यांनी जर या महिलांना जो अधिकार दिला नसता तर आज या प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला सक्षम झाल्या नसत्या। म्हणून आम्ही खरोखर सावित्रीबाई फुलेंमुळे आज या ज्या सर्व महिला या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये जे काम करत आहे ते त्यांच्यामुळे करत आहे आणि पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून महिला सक्षमतेने काम करत आहे। महिलांमध्ये सुद्धा एक नारी शक्ती आहे, महिला कुठेही कमी नाही। म्हणून आज खरोखर या निमित्ताने मी आपले सावित्रीबाई फुलेंचे मनापासून धन्यवाद आणि त्यांना विनम्र अभिवादन करते। नवनाथ दरोई, विदर्भ न्यूज, नेर।